सांगली जिल्ह्यात 2 लाख ग्राहकांच्या वीज बिलांची थकबाकी 27 कोटींवर महावितरणकडून कारवाईची विशेष मोहीम. विजेचा वापर केल्यानंतर बिलांचा भरणा नियमित होत नसल्याने महावितरणच्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा आणि इतर वर्गवारीतील 2,04,865 ग्राहकांकडे 27 कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. यामुळे गेल्या 2 महिन्यात जिल्ह्यातील 3,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. त्यामुळे थकबाकीदार वीज ग्राहकांनी बिलांच्या भरणा देय दिनांकापूर्वीच करावा. वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणाकडून केले आहे. जिल्ह्यातील सांगली शहर विभागात 42,033 ग्राहकांकडे 6 कोटी 52 लाख, सांगली ग्रामीण विभागात 41,488 ग्राहकांकडे 3 कोटी 93 लाख, इस्लामपूर विभागात 44,286 ग्राहकांकडे 7 कोटी 31 लाख, कवठे महांकाळ विभागात 34,046 ग्राहकांकडे 3 कोटी 47 लाख, विटा विभागात 43,012 ग्राहकांकडे 5 कोटी 60 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामुळे जिल्ह्यातील 2,927 ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित केला आहे, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. थकीत वीज बिलांचा भरणा करण्यास सोयीचे व्हावे यासाठी जिल्ह्यातील महावितरणाचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र मार्च 2026 अखेरपर्यंत शनिवारी, रविवारी, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहे. या थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा आणि वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणाकडून करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.